पुढचा प्रश्न आपला तो असेल. मला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परराष्ट्र जे मंत्रालय आहे त्यांच्याकडून थोडी माहिती पाहिजे की खरोखर गेल्या 2 महिन्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही झालेत. कारण मला आठवतं जेव्हा बांगलादेशमध्ये कू झाला, तिथून शेख हसीना इथे आल्या देशात आपल्या, तेव्हा त्याच बातमीसोबत अनेक न्यूज चॅनल्सनी असेल, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल ऑल आईज ऑन बांगलादेशी हिंदूज असं एक इंस्टाग्रामवर चाललं होतं. तिथे हिंदूंवर केवढे अत्याचार चालू आहेत, मंदिरं तोडली जात आहेत, कुठच्या मूर्त्या तोडल्या जात आहेत, लहान मुलांवर अत्याचार होत आहेत. ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत व्हॉट्सॲपच्या मार्फत असेल, सोशल मीडियाच्या मार्फत असेल, ह्या पसरल्या जात होत्या. एवढंच काय तर काही ठिकाणी दंगली देखील घडवण्याचा प्रयत्न झाला. भाजपचे जे काही चहिते असतील किंवा त्यांचे स्वतःचे जे तथाकथित हिंदुत्ववादी असतील, आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. का तर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो. तसंच 5 वर्षापूर्वी मला वाटतं CA NRC त्यावेळी देखील बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतो म्हणून हे सगळं घडवत आलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्र सरकार भाजपचं, BCCI भाजपचं, आणि जी भाजपची सोशल मीडिया इकोसिस्टम होती जी आम्हाला सांगत होती की बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतोय, तेच BCCI भाजपचं किंवा भाजप प्रणित BCCI आता 19 तारखेपासून मला वाटतं 2 टेस्ट आणि 3 T20 ह्या बांगलादेशबरोबर खेळणार आहे. म्हणजे नक्की आम्ही समजायचं तरी काय की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपला हिंदुत्व आठवतं आणि आम्ही हिंदू आठवतो. आम्ही जे हिंदू आहोत आमचा वापर फक्त निवडणुकींसाठी केला जातो भाजपकडून, असं समजायचं का? कारण आपण जर ह्या ट्विट्सला रिस्पॉन्स पाहिला आणि जे खरोखर भाजपचे देखील कार्यकर्ते आहेत ते देखील जरा हैराणीत आहेत की नक्की आम्ही बोलायचं तरी काय. आणि मी विचारतो तुम्ही नक्की तुमच्यावर काय मजबुरी आहे की तुम्ही प्रश्न नाही विचारू शकत. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी MEA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला खरोखर विचारणं माझं एक कर्तव्य समजतो की गेल्या 2 महिन्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले आहेत की नाही आहेत, हे MEAने आम्हाला उत्तर द्यावं. I haven't written any letter to MEA.